हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर बँक निफ्टी आणि निफ्टीचा क्यू बघू आपण. तर निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये एक डाऊन मोमेंटम होता चांगला. गॅप ओपनिंग झाला आणि गॅप ओपनिंगनंतर आपण जी लेवल ड्रॉ केली होती तिथपर्यंत इथून मार्केट रिव्हर्स झालं. ठीक आहे, छोटासा ब्रेकआउट झाला आणि ब्रेकआउट फेल्युअर झाला आणि तिथून मार्केट रिव्हर्स झाला. ही कॅन्डल बघू शकता, वरती ब्रेक झाली आहे. ही पण कॅन्डल वरती ब्रेक झाली आहे आणि तो ब्रेकआउट फेल्युअर झाल्यानंतर खाली आले आहे मार्केट. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर आपल्याला आयडिया येईल. हे बघा, इथे ब्रेकआउट झाला होता. ठीक आहे, आणि हा रिटेस्ट होऊन परत खाली आहे. खाली आलेलं मार्केट निफ्टीमध्ये चांगला असा खाली आलेला आहे. चांगला मोमेंटम होता आज. आणि कोणी प्रॉफिट केलं आहे कमेंट करून नक्की सांगा. तसंच बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये चांगला मोमेंटम होता खालच्या साईडला. बँक निफ्टीमध्ये सुद्धा गॅप ओपनिंग झाला आणि गॅप ओपनिंग तर ब्रेकआउट फेल्युअरचा सीन झाला आणि त्यानंतर मार्केट चांगलं खाली आलं. ठीक आहे, इथे थोडासा 12:30च्या टायमाला 12:30 टायमाला एक वरती जाण्याचा ट्राय केलेला मार्केट, पण परत तिथं वरती न जाता खाली आलं परत मार्केट आणि शेवटला छोटीशी रिकव्हरी दाखवली. ठीक आहे, त्याप्रमाणे मार्केट आज चांगलं मोमेंटम केलं आहे आपण ज्या लेवल ड्रॉ केल्या होत्या त्याप्रमाणे. तर उद्यासाठी आपण लेवल बघू काय असतील ते. पहिले निफ्टीमध्ये बघू. तर निफ्टीमध्ये पहिले ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ आपण. आणि ड्रॉईंग रिमूव्ह केल्यानंतर वन डेच्या टाईम फ्रेमवर बघू. वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं एक चांगला मोमेंटम दिसतो. चांगली कॅन्डल अशी दिसते. ठीक आहे, इंगल्फिंग कॅन्डल आहे ही. लास्ट कॅन्डलला ऑब्झर्व केलेली फुल कॅन्डल आहे. तर आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करू काय असतील ते. आता लेवल ड्रॉ करण्यासाठी आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर येऊ. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आल्यानंतर आपण हा एक रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ, सपोर्ट एरिया ड्रॉ करून घेऊ. आणि हा एक रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ जिथून मार्केट रिव्हर्स झालं होतं ते. ठीक आहे, तर हा एक सपोर्ट एरिया आपण लेवल ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि जर समज हा सपोर्ट एरिया ब्रेक झाला तर मार्केट कुठपर्यंत खाली येऊ शकतं. हा एक छोटा सपोर्ट एरिया आहे इथे अजून एक. ठीक आहे, तोही ब्रेक झाला तर आपल्याकडे डायरेक्ट हा टार्गेट असू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत येऊ शकतं. पण छोटे स्विंग्स आहेत तिथे. तर त्याप्रमाणे प्रॉपर जर गॅप डाऊन ओपन झालं तरी रिकव्हरी दाखवू शकते मार्केटमध्ये. जर गॅप डाऊन झालं तर हे छोटे आपल्याकडे एक म्हणजे सपोर्ट आहेत. त्याप्रमाणे आपल्याला रिकव्हरी दाखवू शकते. तर त्याप्रमाणे ओपनिंग जिथे होईल त्या ओपनिंगचा वेट करून आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. तसंच हा रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ आपण. ठीक आहे, हा रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेतला आहे. आणि हा रेजिस्टन्स एरिया समज ब्रेक केला तर त्या ब्रेक केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला डे हायचा टार्गेट भेटू शकतो. ठीक आहे, आणि एक छोटा टार्गेट पाहिजे असेल तर आपल्याला इथपर्यंत छोटा टार्गेट भेटू शकतो. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन नंतर ट्रेड घेऊ शकतो. पहिले आपण बघू ओपनिंग कुठे होईल आणि ओपनिंग ज्या साईडला होईल त्या साईडच्या ओपनिंगनंतर ज्या साईडला मोमेंटम कंटिन्यू करेल त्या साईडला आपण ट्रेड घेऊ शकतो. हा एक रेजिस्टन्स एरिया होता. ठीक आहे, आज सपोर्ट एरिया म्हणून वर्क केला होता, तो ब्रेक झाला. पण उद्या समज फ्लॅट ओपनिंग म्हणून अपसाईडला गेलं तर रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल. तर त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन नंतर ट्रेड घेऊ शकतो. तसंच बँक निफ्टीमध्ये बघितलं. बँक निफ्टीमध्ये आपण ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ पहिले. आणि बँक निफ्टीमध्ये वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर वन डेच्या टाईम फ्रेमवर सुद्धा एक चांगली कॅन्डल बनलेली आहे. 2 दिवस काल मोमेंटम नव्हता, काल साईडच होतं. तर आज म्हणजे चांगला मोमेंटम भेटला आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा गॅपअप झाला आणि गॅपअप झाल्यानंतर खालच्या साईडला आलं मार्केट. ब्रेकआउट फेल्युअरचा सीन झाला आणि खाली आलं. ठीक आहे, तर आपण सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ. हा सपोर्ट एरिया आणि हा रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेतला आहे आपण बँक निफ्टीमध्ये. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा ओपनिंगवर डिपेंड असेल. उद्या ज्या साईडला ओपनिंग होईल त्या साईडला आपण वेट करू. आणि समज फ्लॅट ओपनिंग होऊन अपसाईडला गेलं किंवा गॅपअप झालं तर गॅपअप झाल्यानंतर डे हायपर्यंत आपल्याला टार्गेट दाखवू शकतं. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला टार्गेट दाखवू शकतं. तर त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ. पण मध्ये थोडे स्विंग्स आहेत, त्याचा पण आपण ब्रेकआउट होतो आहे का नाही त्याचा वेट करू. हा एक रेजिस्टन्स एरिया आपण म्हणून वर्क करेल, जो की आजच्या दिवसात तिथून मार्केट रिव्हर्स झालं होतं. ठीक आहे, एक अपसाईड मोमेंटम दाखवलं होतं पण अपसाईडला गेलं नाही आणि तिथून रिव्हर्स झालं होतं. तर ते एक रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल. आणि जर फ्लॅट ओपनिंग म्हणून डाऊन साईडला आलं किंवा गॅप डाऊन झालं तर गॅप डाऊननंतर आपल्याकडे हा टार्गेट असू शकतो. हा टार्गेट असू शकतो, त्याच्यानंतर हा टार्गेट असू शकतो. ठीक आहे, हे 2 टार्गेट असू शकतात इम्पॉर्टंट. जर गॅप डाऊन झालं किंवा फ्लॅट ओपनिंग म्हणून डाऊन साईडला आलं तर हा सपोर्ट एरिया आपण ड्रॉ करून घेऊ. त्या सपोर्ट एरिया बरोबर. ठीक आहे, ह्या एरियापर्यंत येऊ शकतो. जर डाऊन साईडला आलं तर अपसाईडला गेलं तर आपण टार्गेट ड्रॉ करून ठेवलेलं आहे. आणि जर बिग गॅपअप झाला तर आपल्याकडे हा एक टार्गेट असू शकतो बिग गॅपअपसाठी. ठीक आहे, ह्याप्रमाणे आपण बँक निफ्टीमध्ये लेवल ड्रॉ केलेले आहेत मंडेसाठी. त्याप्रमाणे प्रॉपर ओपनिंगचा वेट करून ज्या साईडला ब्रेकआउट होईल किंवा ब्रेकडाऊन होईल त्या साईडला प्रॉपर एंट्री घेणार आहोत आपण. ठीक आहे, तसंच निफ्टीमध्ये सुद्धा आपण बघितलं. निफ्टीमध्ये लेवल ड्रॉ करून घेतले आहेत. निफ्टीमध्ये गॅप डाऊन झालं तर रिकव्हरी येऊ शकते. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ. पण
पहिले ओपनिंगवर डिपेंड आहे. ज्या साईडला ओपनिंग होईल किंवा ज्या साईडला ओपनिंग झाल्यानंतर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होईल त्यावर डिपेंड आहे मार्केट कुठे जाईल ते. तसंच लेवल ड्रॉ करून घेतलं आहे त्याप्रमाणे आपण प्रॉपर ट्रेड घेऊ. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.